तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका भरतीविषयी माहिती घेणार आहोत. जसे की नगर परिषद कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 16/4/2025 ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर कुरुंदवाड नगर परिषदेकडील वर्ग 4 प्रवर्गातील पदे भरायचे आहेत. त्याकरिता पदासमोरील विहित केल्यानुसार शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. तर या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे, पदनाम दिलेले आहे. त्याचबरोबर कोणत्या संवर्गासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे, शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, वेतन श्रेणी आणि पदाचा वर्ग या ठिकाणी दिलेला आहे. तर पदनाम तुम्ही बघू शकता. फायरमॅन पदासाठी पदसंख्या 1 आहे. अ संवर्गासाठी जागा भरली जाणार आहे. फायरमॅन पदासाठी 1 जागा आहे. विजा अ संवर्गासाठी जागा भरली जाणार आहे. फायरमॅन 2 जागा भरल्या जाणार आहेत. अराखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी प्रवर्ग सुद्धा दिलेले आहेत. त्याच प्रवर्गातील फक्त उमेदवार या ठिकाणी जाणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शैक्षणिक पात्रता यांनी सांगितलेले आहे. किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. शासनाच्या राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ यांच्याकडील किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडील कोर्स उत्तीर्ण केलेला असावा त्यांनी सांगितलेला आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे. शारीरिक पात्रता किमान उंची सांगितलेली आहे 165 सेंटीमीटर आवश्यक असणार आहे. छाती दिलेली आहे 81 सेंटीमीटर न फुगवता व फुगवून 86 सेंटीमीटर त्यांनी सांगितलेले आहे. वजन 50 किलो आवश्यक असणार आहे. दृष्टी चष्म्याशिवाय 5.5 आवश्यक असणार आहे. MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. नगर परिषद सेवेत आल्यानंतर दर 5 वर्षांनी राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांनी विहित केलेला उजळणी पाठ्यक्रम प्रशिक्षण रिफ्रेश कोर्स पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. तर अशा प्रकारे त्यांनी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता. S5 चा या ठिकाणी पे स्केल दिला जातोय. 18,000 ते 56,900 या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे. त्याचबरोबर अधिक इतर भत्ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. पदाचा वर्ग ड असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. वयाची मर्यादा 18 वर्ष किमान असणार आहे. कमाल वयोमर्यादा 33 वर्षापेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यांनी वयाची मर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा प्रकारे करायचा हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज A4 आकाराच्या कागदावर सोबतचे विहित नमुन्यात करून पत्र व्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिन कोड नंबर सह असलेला परिपूर्ण अर्ज मान्य मुख्याधिकारी कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी पिन कोड दिलेला आहे. या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक 2/5/2025 रोजी सायंकाळी 5:15 पर्यंत नगर परिषदेमध्ये पोहोचतील याची दक्षता घेऊन पोस्टाद्वारे पाठवायचे आहे अथवा समक्ष हजर राहून तुम्ही अर्ज हा सादर करू शकता. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार करणे येणार नाही. अर्जाच्या पाकिटावर ठळक अक्षरात पदाचा उल्लेख असणे आवश्यक असणार आहे. तसेच पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज पत्र व्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिन कोड नंबर नमूद नसलेले अपूर्ण अर्ज किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक, अनुभव दाखला असल्यास कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या प्रती नसलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येतील. रिक्त पदांच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेचे योग्य ते निकष लावण्याकरता लेखी परीक्षा घेण्यात येऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. टपाल खात्याची दिरंगाई व पत्र व्यवहाराच्या पत्त्यामध्ये पिनकोड नंबर नमूद नसलेले अर्ज कोणत्याही मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज याचा विचार केला जाणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याचबरोबर उमेदवाराने अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी स्वतःचा फोटो चिटकवणे आवश्यक असणार आहे. स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 2 पेक्षा जास्त अपत्य नसलेले प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक असणार आहे. सदर भरती
कोणतेही कारण न देता पदभरतीच्या कोणत्याही स्तरावरती रद्द करण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना राहतील। या ठिकाणी सगळी ही माहिती दिलेली आहे। अर्जाचा नमुना दिलेला आहे। हा याची जी PDF फाईल आहे मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन ही संपूर्ण माहिती बघून हा फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी अर्ज करू शकता। माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा।